दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राथे. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यांच्यासमोर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांनी मोठं आव्हान उभं केलेलं आहे. सुरुवातीला भाजपची या भागात ताकद जास्त असल्यामुळं ही निवडणूक आपल्यासाठी सोपी जाईल असा अंदाज भाजपच्या नेत्यांना होता. मात्र जसं जसं प्रचाराचा वेग वाढत गेला आणि आता समारोपाची वेळ आली प्रचाराच्या, अशा परिस्थितीत जर अवलोकन केलं तर पंढरपूर शहरामध्ये डॉक्टर प्रणिता भालके यांच्या प्रचार फेऱ्यांना, त्यांच्या सभांना फार मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. महिलांचा प्रतिसादसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मिळतो आहे. एकतर उच्च विद्याविभूषित आहेत, वक्तृत्वशैली अत्यंत चांगली आहे आणि याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर असेल किंवा मंगळवेढा या दोनही तालुक्यामध्ये त्यांनी वाढवलेला जनसंपर्क असेल, सुखदुःखामध्ये लोकांच्या त्या सहभागी होतात. त्यामुळं त्यांची प्रत्येकाशी ओळख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता प्रणिता भालके यांचं आव्हान भाजपसमोर उभं ठाकलेलं आहे. याकरताच आमदार समाधान आवताडे असतील किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शहर आणि ग्रामीणमधले परिचारक गटाचे नेते, भाजपचे शहर आणि ग्रामीणमधले नेते हे पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या प्रचारामध्ये गुंतलेले आहेत. भारतीय जनता पक्षानं माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांना उमेदवारी दिलेली आहे. श्यामलताई शिरसट या 10 वर्ष पंढरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलंय. त्यांना नगर परिषदेच्या कामाचा त्यांना अनुभव आहे नगरसेविका म्हणून. मात्र आता त्यांच्यासमोर जे आव्हान प्रणिता भालके यांनी उभं केलेलं आहे ते मोठं आहे आणि प्रणिता भालके यांना जो वाढणारा प्रतिसाद आहे हा पाहता आता स्थानिक पातळीवर विविध प्रभागांमध्ये सूक्ष्म नियोजनामध्ये भारतीय जनता पक्ष गुंतलेला आहे. किती जरी प्रयत्न केले तरी प्रणिताताई भालके या विजयी होतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रणिता भालके यांना प्रतिसाद मिळत आहे. आता पंढरपूर नगर परिषद निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांचं लक्ष या नगर परिषदेवर आहे, इथल्या निवडणुकीवर आहे, असं स्वतःच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सभेमध्ये बोलताना सांगितलेलं आहे. परिचारकांनी मोठ्या प्रमाणात टीका भालकेंवर करायला सुरुवात केली होती. त्याचवेळी भगीरथ भालके आणि प्रणिताताई भालके यांनी सुद्धा काउंटर टीका प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. आता निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हावी अशी अपेक्षा भालके यांच्या विरोधकांना आहे. म्हणून आता भाजपच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये जी कामं केली गेली आहेत आणि पुढे जी कामं केली जाणार आहेत, काय होणार आहेत किंवा निधी मिळू शकतो या संदर्भामधल्या आता वल्गना केल्या जाऊ लागल्या आहेत. यावर आता भाषणं होऊ लागलेली आहेत. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 2021 आणि 2024 या 2 निवडणुकांमध्ये सलग भाजप इथं निवडून आलाय आणि यावेळी त्यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केलेला आहे. 21च्या पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे पहिल्यांदा निवडणुकीत उभारले आणि ते विजयी झाले आणि 24ला पुन्हा त्यांचा विजय झाला. भगीरथ भालके यांचा 2 वेळा या मतदारसंघात पराभव झाला आहे. यामुळं भाजपला असं वाटतं की पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक सुद्धा भाजप ही कमळ चिन्हावर सहज जिंकू शकेल. मात्र प्रणिता भालके यांनी उभं केलेलं आव्हान पाहता हे भाजपकरता फारसं सोपं आहे असं वाटत नाही. कारण तीर्थक्षेत्र विकास आघाडीला जनतेमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. याचबरोबर विविध राजकीय पक्ष, संघटना हे सुद्धा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीशी उभ्या असल्याचं दिसतंय. त्यामुळं येथील निवडणूक अत्यंत चुरशीची बनलेली आहे. डॉक्टर प्रणिता भालके यांना जो प्रतिसाद मिळतोय मतदारांचा तो मात्र मोठा आहे.